चला तर विद्यार्थी मित्रांनो, आपण या ठिकाणी इंग्लिश ग्रामर फॉर ऑल कॉम्पिटेटिव्ह एक्झाम म्हणजे सर्व प्रकारच्या स्पर्धा परीक्षांच्या दृष्टिकोनातून अतिशय महत्त्वाचा असा विषय इंग्लिश ग्रामर आपण या ठिकाणी आता शिकणार आहोत. बघा, ज्यामध्ये सुरुवातीला घेत आहोत आपण सोपे सेंटेन्सेस म्हणजे कॅनचा उपयोग आपण वाक्यामध्ये कोणत्या ठिकाणी करू शकतो. तर बघा, कॅनचा उपयोग आपण वाक्यामध्ये शक्यता दर्शविण्यासाठी म्हणजेच एखादी गोष्ट जर आपण करू शकत असू तर हे दर्शवायचं असेल तर आपण त्या ठिकाणी कॅनचा उपयोग करतो. तर त्यामध्ये काय, सुरुवातीला सब्जेक्ट प्लस कॅन प्लस V1 ह्या प्रकारचं स्ट्रक्चर आपण या ठिकाणी वापरू शकतोय. म्हणजे यामध्ये जर म्हटलं तर बघा, एक्झाम्पल नंबर 1, यू कॅन गो. म्हणजेच या ठिकाणी काय, यू सब्जेक्ट कॅन प्लस गो V1. म्हणजे थोडक्यात थोडक्यात काय, तर सब्जेक्ट प्लस V1 प्लस सब्जेक्ट प्लस कॅन, सब्जेक्ट प्लस कॅन प्लस V1 ची रचना या ठिकाणी केल्या जाते. बघा, मग यू कॅन गो म्हणजेच तू जाऊ शकतोस. म्हणजेच थोडक्यात सुरुवातीला काय घेणार आहोत आपण, कर्ता, आणि कर्त्यानंतर कॅन व कॅन नंतर क्रियापदाचे पहिले रूप. नेक्स्ट एक्झाम्पल बघा, यू कॅन स्पीक. यू कॅन स्पीक म्हणजेच तू बोलू शकतोस. थोडक्यात थोडक्यात काय, तर कॅन नंतर क्रियापदाचं पहिलं रूप आलं किंवा क्रियापदाचं पहिलं रूप घेतलं तर कर्त्याला क्रिया करणे शक्य आहे, म्हणजे शक्यता या ठिकाणी दर्शविली जाते. नेक्स्ट नेक्स्ट एक्झाम्पल, यू कॅन रीड म्हणजे तू वाचू शकतोस. नेक्स्ट, ही कॅन रीड मराठी लँग्वेज म्हणजेच तो मराठी भाषा वाचू शकतो. नेक्स्ट, ही कॅन राईट म्हणजे तो लिहू शकतो. म्हणजे थोडक्यात इन शॉर्टमध्ये काय सांगता येतं आपल्याला, कॅन नंतर क्रियापदाचं पहिलं रूप आलं तर काय सांगता येते, कर्त्याला क्रिया करणे शक्य आहे असं त्या ठिकाणी दर्शविल्या जाते. बघा, यू कॅन स्पीक म्हणजेच तू बोलू शकतो. यू कॅन रीड म्हणजे तू वाचू शकतोस. ही कॅन रीड मराठी लँग्वेज म्हणजे तो मराठी भाषा वाचू शकतो. नेक्स्ट, ही कॅन राईट म्हणजे तो लिहू शकतो. नेक्स्ट, शुल्ड. शुल्डचा अर्थ आपल्याला सांगता येते पाहिजे. म्हणजे थोडक्यात एखादी गोष्ट करायला पाहिजे. म्हणजे थोडक्यात आता शुल्ड जर वाक्यामध्ये वापरायचं असेल तर त्याही ठिकाणी आपल्याला काय सांगता येते, वाक्याचं स्ट्रक्चर म्हणजेच रचना सब्जेक्ट प्लस शुल्ड प्लस V1. बघा, म्हणजे थोडक्यात थोडक्यात काय, तर यू शुल्ड थिंक तू विचार करायला पाहिजे. म्हणजेच काय सांगता येते या ठिकाणी, तू विचार करायला पाहिजे. नेक्स्ट, यू शुल्ड ट्राय तू प्रयत्न करायला पाहिजे. म्हणजेच काय करत आहोत बघा आपण या ठिकाणी, करता करता प्लस शुल्ड प्लस क्रियापदाचं पहिलं रूप. या ठिकाणी हेही लक्षात असू द्या, तर दिलेल्या वाक्यामध्ये तुम्हाला जर म्हटलं तर वाक्यरचनेच्या दृष्टिकोनातूनही काही प्रश्न विचारता येतात. म्हणजे थोडक्यात काय सांगता येत बघा, त्या ठिकाणी यू शुल्ड डू युअर वर्क. म्हणजे म्हणजे थोडक्यात या ठिकाणी जर शुल्ड येत असेल तर आणि दिलेली रिकामी जागा समोर असेल तर काय करायचं, शुल्ड नंतर आपल्याला क्रियापदाचं पहिलंच रूप नेहमीसाठी वापरायचं, हे या ठिकाणी लक्षात असू द्यात. म्हणजेच काय, तर वाक्यरचनेचं स्ट्रक्चर सुद्धा आपल्या या ठिकाणी लक्षात येते. नेक्स्टमध्ये घ्या, यू शुल्ड रन म्हणजे तू धावायला पाहिजे. यू शुल्ड स्टडी तू अभ्यास करायला पाहिजे. म्हणजे शुल्ड नंतर येणारं क्रियापदाचं पहिलं रूप, आणि या ठिकाणी शुल्डचा वापर वाक्यामध्ये वाक्यरचनेमध्ये काय, तर एखादी क्रिया करायला पाहिजेत हे दर्शविण्यासाठी या ठिकाणी केला जातोय. नेक्स्ट, तू अभ्यास करायला पाहिजेत. यू शुल्ड स्टडी तू अभ्यास करायला पाहिजेत.
यू शुड राईट, तू लिहायला पाहिजे. नेक्स्ट, यू शुड डू युअर होमवर्क. जर आपल्याला वाक्य बोलावायचं असेल, तू तुझा अभ्यास करायला पाहिजे, तर काय सांगू आपण या ठिकाणी, यू शुड डू युअर होमवर्क. नेक्स्ट, विल. विलचा वापर एखादी गोष्ट करेल, सांगेल, म्हणजे न किंवा नार जर क्रियापदाच्या शेवटी येत असेल, तर असं दर्शवण्यासाठी आपल्याला या ठिकाणी कशाचा वापर केला जातो, विलचा. या ठिकाणी आपल्याला वापर केला जाते बघा विलचा. ह्याची रचना जरी म्हटलं तर सांगता येते बघा आपल्याला, विल प्लस V1. म्हणजेच ह्या ठिकाणी हे पण आपल्या लक्षात येऊन गेलंय. तर विल जर वाक्यामध्ये असं दिलेलं असेल आणि रिक्त स्थान या विल नंतर येत असेल, तर त्या ठिकाणी क्रियापदाचं आपल्याला पहिलं रूप वापरलं जाते. म्हणजे एक्झाम्पल बघूयात ना आपण. बघा, आय विल रिक्त स्थान डू रिक्त स्थान माय वर्क. आणि आपल्याला ऑप्शन दिलेले आहेत बघा, डू, डीड, डन. तर सरळ सरळ आहे बघा. विल नंतर आपल्याला क्रियापदाचं कोणतं रूप घेता येते, तर पहिलं रूप घेता येते. म्हणून या ठिकाणी सांगता येते बघा, आय विल डू माय होमवर्क. म्हणजे थोडक्यात वाक्यरचनेचं या ठिकाणी स्ट्रक्चर, वाक्यरचना सुद्धा आपल्या लक्षात येऊन गेलेली आहे. बघा, आय विल टेल हिम, म्हणजे मी त्याला सांगेन. म्हणजे विल प्लस V1 जर आलेलं असेल, तर क्रियापदाच्या शेवटी न किंवा नार येणार आहे. म्हणजे मी त्याला सांगेन किंवा सांगणार, असं आपल्याला या ठिकाणी सांगता येते. नेक्स्टमध्ये बघा, आय विल स्पीक हिम, म्हणजे मी त्याला बोलेल किंवा बोलणार. नेक्स्टमध्ये आय विल आस्क हिम, मी त्याला विचारेल. बघा, या ठिकाणी ही पण गोष्ट लक्षात असू द्या. तर क्रियापदाच्या सुरुवातीला जर नामाची विभक्ती येत असेल, तर ती असते बघा प्रथमा. आणि क्रियापदानंतर वाक्यरचनेमध्ये येणारी नामाची विभक्ती असते बघा द्वितीया. म्हणजे थोडक्यात बघा, तर या ठिकाणी असंही म्हटलं तर बघा, आय विल टेल, आणि नंतर आहे रिकामी जागा किंवा रिक्त स्थान. आणि मग या ठिकाणी आपल्याला ऑप्शन दिलेले आहेत बघा, ही, हिम किंवा हीज. तर ह्या ठिकाणी जर म्हटलं तर आपल्याला काय सांगता येते बघा, या ठिकाणी विभक्ती, नामाची विभक्ती कोणती घेता येते आपल्याला बघा, तर द्वितीय विभक्ती घ्यावी. म्हणजे त्यावरून आता ही जर म्हटलं तर आपल्याला प्रथमामध्ये सांगता येते, आणि हिम सांगता येते बघा आपल्याला द्वितीयामध्ये. आणि मग आपल्या असं लक्षात येत आहे, जर क्रियापदानंतर वाक्यामध्ये रिक्त स्थान असेल, तर त्या ठिकाणी द्वितीया घ्यावी. बघा, क्रियापदानंतर जर नामाची विभक्ती आपल्याला घ्यावयाची असेल, तर द्वितीया या ठिकाणी घ्यावी. नेक्स्ट बघा, आय विल आस्क हिम, मी त्याला विचारेल. आय विल ब्रिंग हर, मी तिला आणेन. आय विल सेंड हिम, मी त्याला पाठवेन. नेक्स्ट बघा, हॅव प्लस V3, म्हणजे ल आहे. म्हणजे थोडक्यात काय सांगता येते, एखादी वर्तमान काळामध्ये एखादी क्रिया करून पूर्ण झाली हे दर्शवायचं असेल, म्हणजेच वर्तमान काळामध्येच एखादी क्रिया करून पूर्ण झाली आहे हे दर्शवावयाचं असेल, तर आपल्याला हॅव प्लस V3चा वापर वाक्यरचनेमध्ये करता येतो. याचं एक एक्झाम्पल सांगता येते बघा, आय हॅव जॉईन्ड अँड इंग्लिश ग्रामर क्लास. थोडक्यात काय, हॅव प्लस V3 म्हणजेच चालू वर्तमान काळामध्ये क्रिया करून पूर्ण झाली आहे असं दर्शविण्यासाठी या ठिकाणी हॅव प्लस V3चा वापर केला गेलेला आहे. तर मग याचं उत्तर काय सांगता येते बघा, मी इंग्रजी व्याकरण क्लास लावला आहे. म्हणजे लावला आहे वर्तमान काळामध्ये क्रिया करून पूर्ण झाली आहे
असं दर्शविण्यासाठी या ठिकाणी हॅव प्लस V3 चा वापर केलेला आहे. आय हॅव सॉल्व्ड मॅथ क्वेश्चन्स. मी गणिताचे प्रश्न सोडविले आहे. आय हॅव पास्ड ॲन MA. मी MA पास झालो आहे. आय हॅव वॉच्ड शॉर्ट फिल्म. मी शॉर्ट फिल्म बघितली आहे. आय हॅव स्टार्टेड. मी सुरुवात केलेली आहे. म्हणजे थोडक्यात काय लक्षात आलं बघा, हॅव प्लस V3 म्हणजे क्रिया करून पूर्ण झाली आहे वर्तमान काळामध्ये. बघा, हॅव प्लस V3, हॅव सॉल्व्ड सोडविले आहे. हॅव पास्ड पास झालो आहे. हॅव वॉच्ड फिल्म बघितली आहे. हॅव स्टार्टेड सुरुवात केलेली आहे. म्हणजेच वर्तमान काळात क्रिया करून पूर्ण झालेली आहे असं दर्शवण्यासाठी हॅव प्लस V3 चा वापर केला जातो. नेक्स्ट, हॅड प्लस V3 म्हणजेच भूतकाळामध्ये एखादी क्रिया करून पूर्ण झाली होती हे दर्शवावयाचं असेल तर हॅड प्लस V3 चा वापर केला जातो. म्हणजे ल होतं. मी जेवण केलं होतं. भूतकाळात क्रिया करून पूर्ण झालेली होती. मी अभ्यास केला होता. भूतकाळात क्रिया करून पूर्ण झालेली होती. हे दर्शवण्यासाठी हॅड प्लस V3 चा वापर या ठिकाणी केला जातो. बघा काय, तर आय हॅड जॉईन्ड ॲन इंग्लिश ग्रामर क्लासेस. मी इंग्रजी व्याकरणाचा क्लास लावला होता. म्हणजे थोडक्यात काय बघा, सब्जेक्ट प्लस हॅड प्लस V3 भूतकाळामध्ये क्रिया करून पूर्ण झालेली होती. द क्लास हॅड स्टार्टेड. बघा, हॅड प्लस V3 स्टार्टेड म्हणजेच क्लास सुरू झाला होता, झालेला होता किंवा झाला होता. द स्कूल हॅड फिनिश्ड. शाळा सुटली होती किंवा संपली होती. द रेन हॅड स्टार्टेड. पावसाला सुरुवात झाली होती, पाऊस सुरू झाला होता. द वर्क हॅड फिनिश्ड. काम संपलेलं होतं किंवा काम पूर्ण झालं होतं. नेक्स्ट, वाज प्लस V3 जर मराठी वाक्यात क्रियापद केलं गेलं अशा प्रकारे येत असेल तर त्या ठिकाणी वाज प्लस V3 चा वापर वाक्यरचनेमध्ये केला जातो. म्हणजे ही वाज आस्क्ड. बघा, वाज प्लस V3 म्हणजेच काय, त्याला विचारलं गेलं होतं किंवा त्याला विचारलं गेलं. त्याला विचारलं गेलं. नेक्स्ट, शी वॉज रिजेक्टेड. त्याला नाकारलं गेलं. ही वॉज अरेस्टेड. त्याला अटक केली गेली. ही वॉज पनिश्ड. त्याला शिक्षा दिली गेली. ही वॉज रिटर्न अ लेटर. त्याच्याकडून पत्र लिहिलं गेलं. नेक्स्ट, कॅन प्लस V1. बघा, कॅन प्लस V1 ह्याचे आपण अगोदर बघितलेलंच आहे. कॅन प्लस V1 असेल तर कर्त्याला क्रिया करणे शक्य असल्याचे या ठिकाणी दर्शविले जाते. म्हणजे आय कॅन गो, मी जाऊ शकतो. म्हणजेच ह्याच्या आपण सुरुवातीलाच माहिती घेतलेली आहे. या ठिकाणी फक्त काही एक्झाम्पल घेऊया. बघा, आय कॅन रन, मी धावू शकतो. आय कॅन स्पीक, मी बोलू शकतो. आय कॅन राईट, मी लिहू शकतो. आय कॅन स्विम इन द रिव्हर, मी नदीमध्ये पोहू शकतो. आय कॅन पुल, मी ओढू शकतो. आय कॅन पुश, मी ढकलू शकतो. आय कॅन सिंग, मी गाऊ शकतो. आय कॅन ड्रिंक कोल्ड वॉटर, मी थंड पाणी पिऊ शकतो. आय कॅन टेल आन्सर, मी उत्तर सांगू शकतो. आय कॅन आस्क क्वेश्चन, मी प्रश्न विचारू शकतो. नेक्स्ट, कुल्ड प्लस V1. बघा,
कुल्ड प्लस V1 जर येत असेल तर हा कॅनचा भूतकाळ म्हणजे कॅन वर्तमान काळामध्ये करू शकतो हे सांगते. आय कॅन गो, आय कॅन टेल, आय कॅन जम्प, आय कॅन स्पीक, आय कॅन राईट, आय कॅन वॉक. तर कॅनच्या जागी जर कुल्डचा वापर केला जात असेल तर कॅनचा भूतकाळ करू शकत होतो. जसे आय कॅन राईट, मी लिहू शकतो. तर याच ठिकाणी कॅनच्या जागेवर कुल्ड घेऊयात. आय कुल्ड राईट. कॅनच्या जागेवर कुल्ड आला तर मग कॅनचा भूतकाळ, कॅन म्हणजे सध्या करू शकतोय तर भूतकाळ करू शकत होतो. म्हणजे थोडक्यात काय तर भूतकाळामध्ये एखादी क्रिया करू शकत होतो असं दर्शवावयाचं असेल तर त्या ठिकाणी कुल्ड प्लस V1चा वापर करावा. बघा आणि वाक्यरचनेनुसार सेंटेन्सच्या स्ट्रक्चरनुसार जर कुल्ड नंतर रिक्त स्थान येत असेल तर त्या ठिकाणी V1चाच वापर करावा असं या ठिकाणी हेही लक्षात असू द्या. म्हणजे एक उदाहरण घेऊया ना. बघा आय कुल्ड रिक्त स्थान. बघा मग ऑप्शन आहे तुम्हाला राईट, रोट, रिटर्न. मग ह्या ठिकाणी जर म्हटलं तर बघा रिक्त स्थान कशानंतर आहे कुल्ड नंतर. तर कुल्ड नंतर क्रियापदाचे पहिले रूप, दुसरे रूप, तिसरे रूप. तर कोणते रूप वापरायचे बघा पहिले रूप. म्हणजे आय कुल्ड राईट, मी लिहू शकत होतो शॉर्टमध्ये. कॅन कुल्ड नंतर जर रिक्त स्थान येत असेल तर त्या ठिकाणी क्रियापदाचे पहिले रूप वापरावे. बघा नेक्स्टमध्ये आय कुल्ड गो म्हणजे मी जाऊ शकत होतो. आय कुल्ड रन मी धावू शकत होतो. आय कुल्ड स्विम इन द रिव्हर मी नदीमध्ये पोहू शकत होतो. आय कुल्ड स्पीक मी बोलू शकत होतो. आय कुल्ड टीच मी शिकवू शकत होतो. म्हणजेच कुल्ड काय सांगते आपल्याला कॅनचा भूतकाळ म्हणजे भूतकाळात एखादी क्रिया करू शकत होतो हे जर आपल्याला दर्शवायचं असेल म्हणजे भूतकाळातील शक्यता दर्शविण्यासाठी वाक्यरचनेमध्ये कुल्डचा वापर केला जातो. नेक्स्ट याचे काही आणखी एक्झाम्पल्स. ही कुल्ड रीड तो वाचू शकत होता. ही कुल्ड लिसन तो ऐकू शकत होता. ही कुल्ड रेणू कुल्ड गो रेणू जाऊ शकत होती. आय कुल्ड टीच अँड इंग्लिश ग्रामर मी इंग्लिश ग्रामर शिकवू शकत होतो. ही कुल्ड नॉट रन फास्ट तो वेगात धावू शकत नव्हता. ही कुल्ड नॉट स्विम इन द रिव्हर तो नदीत पोहू शकत नव्हता. नेक्स्ट कुल्ड नॉट किंवा कुडंट. बघा ह्या ठिकाणी कुल्ड नॉट किंवा कुडंट या ठिकाणी नॉट बघा म्हणजे या ठिकाणी कुल्ड नॉट म्हणजे कुल्ड नॉट हे शॉर्टमध्ये लिहिता येते. बघा कुडंट प्लस V1. बघा कुल्ड नॉट किंवा कुडंट नंतर सुद्धा रिक्त स्थान दिलेल्या वाक्यरचनेमध्ये दिलं असेल तर V1चा वापर करावा हे या ठिकाणी लक्षात असू द्या. चला ह्याची काही एक्झाम्पल्स घेऊयात. बघा आय कुड नॉट मीट हिम मी त्याला भेटू शकलो नाही. बघा भेटू शकलो नाही. आय कुड नॉट स्पीक हिम मी त्याला बोलू शकलो नाही. आय कुड नॉट इन्व्हाइट मी शी कुड नॉट इन्व्हाइट मी तो मला आमंत्रण देऊ शकला नाही किंवा आमंत्रित करू शकला नाही. मनू कुड नॉट गिव्ह ॲन्सर मनू उत्तर देऊ शकली नाही. ही कुड नॉट पुश द गेट तो गेट ढकलू शकला नाही. बघा म्हणजे शॉर्टमध्ये आपल्या असं लक्षात आलंय का. बघा कुल्ड किंवा कुड नॉट नंतर V1 क्रियापदाचं पहिलं रूप येत आहे. कुड नॉट नंतर स्पीक V1, कुड नॉट नंतर इन्व्हाइट V1, कुड नॉट नंतर गिव्ह V1, कुड नॉट नंतर पुश
V1 म्हणजेच कुड नॉट नंतर जर रिक्त स्थान दिलेलं असेल आणि आपल्याला त्या ठिकाणी क्रियापदाचे पहिले, दुसरे, तिसरे रूप ऑप्शनमध्ये दिलेलं असेल तर त्या ठिकाणी आपल्याला काय वापरायचं आहे बघा, तर क्रियापदाचं पहिलं रूप कुड हॅव प्लस V3. बघा आता हॅव, हॅज किंवा हॅड चा जर वापर वाक्यरचनेमध्ये केलेला असेल तर त्यानंतर निश्चितपणे प्लस V3चा म्हणजे क्रियापदाच्या तिसऱ्या रूपाचा वापर करावे, हे या ठिकाणी निश्चितपणे लक्षात असू द्या. बघा तर या ठिकाणी कुड हॅव प्लस V3 म्हणजे शकला असता. बघा ह्याचं एक्झाम्पल्स काय सांगता येते, आय कुड हॅव सेंट अ लेटर, मी पत्र पाठवू शकलो असतो. म्हणजे शकला असता, शकलो असतो हे जर आपल्याला सांगावयाचं असेल तर काय करायचं, कुड हॅव प्लस V3चा या ठिकाणी वापर करावयाचा. बघा नेक्स्ट, आय कुड हॅव गॉन टू स्कूल, मी शाळेत जाऊ शकलो असतो. आय कुड हॅव सेव्ड मनी, मी पैसे वाचवू शकलो असतो. आय कुड हॅव स्वम इन द रिव्हर, मी नदीमध्ये पोहू शकलो असतो. आय कुड हॅव टोल्ड अ स्टोरी, मी गोष्ट सांगू शकलो असतो. थोडक्यात बघा कुड हॅव प्लस V3, कुड हॅव प्लस V3, कुड हॅव प्लस V3, कुड हॅव प्लस V3, कुड हॅव प्लस V3. म्हणजे जर दिलेल्या वाक्यामध्ये कुड हॅव नंतर रिक्त स्थान येत असेल तर त्या ठिकाणी निश्चितपणे V3 म्हणजे क्रियापदाच्या तिसऱ्या रूपाचा वापर करावा. नेक्स्ट, विल बी एबल टू प्लस V3 म्हणजेच एखादी गोष्ट करू शकेल. बघा शी विल बी एबल टू रीड इंग्लिश पोयम म्हणजे तो कविता वाचू शकेल. बघा एखादी गोष्ट करू शकेल असं जर दर्शवावयाचं असेल तर विल बी एबल टू चा वापर या ठिकाणी वाक्यरचनेमध्ये केला जातो. आणि त्यानंतर सॉरी ह्या ठिकाणी बघा विल बी एबल टू नंतर V1चा वापर करावा. विल बी एबल टू नंतर V1चा वापर करावा म्हणजे तो कविता वाचू शकेल. बघा या ठिकाणी फक्त क्रियापद जर मराठीमध्ये एखादी क्रिया करून पूर्ण झाली, बघा भूतकाळामध्ये केलेली होती किंवा आहे, करून पूर्ण झालेली होती असं दर्शवित असेल म्हणजे भूतकाळ असेल, वर्तमान काळ असेल, भविष्यकाळ असेल तर काय हॅव, हॅज, हॅड नंतरच V3चा वापर करावा याचा असतो. पण या ठिकाणी विल बी एबल टू नंतर V1चा वापर. बघा म्हणजे थोडक्यात काय हॅव, हॅज, हॅड ह्यानंतरच V3चा वापर करावा याचा असते असं या ठिकाणी निश्चितपणे लक्षात ठेवा. पण ह्या ठिकाणी विल बी एबल टू नंतर V1चा वापर करावयाचा. बघा राम वेगात धावू शकेल. ही विल बी एबल टू स्पीक नाऊ, तो आता बोलू शकेल. शी विल बी एबल टू स्विम इन द रिव्हर, ती नदीत पोहू शकेल. ही विल बी एबल टू पास द 12th एक्झाम, तो 12वीची बघा 12th या ठिकाणी 12वीची एवढं लक्षात असू द्या, 12वीची परीक्षा पास होऊ शकेल. किंवा या ठिकाणी 10th असते तर मग सांगता येत होतं आपल्याला बघा 10वीची परीक्षा पास होऊ शकेल. थोडक्यात आपला महत्त्वाचा मुद्दा पॉईंट आहे या ठिकाणी विल बी एबल टू प्लस V1 म्हणजेच हे करू शकेल ह्या ठिकाणी शकेलसाठी विल बी एबल टू चा वापर केला जातो. नेक्स्ट, मे प्लस V1 म्हणजेच शक्यता आहे, परवानगी आहे असं जर दर्शवावयाचं असेल तर मे प्लस V1चा वापर केला जातो. म्हणजेच एक्झाम्पल शी मे कम हिअर म्हणजे
तो येथे येण्याची शक्यता आहे किंवा त्याला येथे येण्याची परवानगी आहे, असा या ठिकाणी अर्थ घेता येतो. बघा, शी म्हणजेच काय सांगता येते बघा, आपण शी मे कम हिअर. ती मे कम हिअर. ती येथे येण्याची शक्यता आहे किंवा तिला येथे येण्याची परवानगी आहे. ही मे पास द 10th एक्झाम. म्हणजेच ती ही म्हणजेच काय सांगता येते आपल्याला, तो 10वीची परीक्षा पास होण्याची शक्यता आहे. यू मे सीट हिअर. तू येथे बसण्याची शक्यता आहे किंवा तुला येथे बसण्याची परवानगी आहे. यू मे कम हिअर. तू येथे येण्याची शक्यता आहे किंवा तुला येथे येण्याची परवानगी आहे. ही मे सी द मूव्ही. तो चित्रपट बघण्याची शक्यता आहे किंवा त्याला चित्रपट बघण्याची परवानगी आहे. माइट बी प्लस V1 शक्यता आहे. बघा, ही माइट बी ॲट स्कूल. तो आता शाळेत असण्याची शक्यता आहे. ही माइट बी ॲट स्कूल नाऊ. तो आता शाळेत असण्याची शक्यता आहे. ही माइट बी इन हिज ऑफिस. तो त्याच्या ऑफिसमध्ये असण्याची शक्यता आहे. ही माइट बी बिझी. तो आता व्यस्त असण्याची शक्यता आहे. ही माइट बी रेडी फॉर स्कूल. तो शाळेसाठी तयार असण्याची शक्यता आहे. ही माइट बी रेडी फॉर हिज डेली वर्क. तो त्याच्या दैनंदिन कामासाठी तयार असण्याची शक्यता आहे. म्हणजे माइट बी प्लस V1. बघा, माइट बी प्लस V1 जर येत असेल तर शक्यता आहे, पण आता कशी, तो त्या ठिकाणी असण्याची शक्यता आहे असं दर्शवायचं असेल तर माइट बी प्लस V1 चा वापर केला जातो. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण या ठिकाणी अशाच प्रकारे संपूर्ण इंग्लिश व्याकरण शिकणार आहोत. जर मी शिकवलेलं तुम्हाला चांगलं समजलं असेल तर निश्चितपणे या व्हिडिओला लाईक करा. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर तुमच्या जास्तीत जास्त मित्रांना व्हिडिओ शेअर करा आणि व्हिडिओला लाईक करण्याचं मात्र निश्चितपणे आठवण राहू द्या. आणि तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर आपलं चॅनल सबस्क्राईब करा, म्हणजे जेणेकरून तुम्हाला यानंतर अपलोड केलेल्या व्हिडिओच्या लिंक सूचना सर्वात अगोदर मिळतील आणि तो व्हिडिओ तुम्ही सर्वात अगोदर पाहू शकाल. धन्यवाद.